Next topic is types of investment. Types of investment. The first type of investment is autonomous investment. Autonomous investment. Autonomous investment. Investment which does not change. Autonomous investment means that investment which does not change with the change in income level, change in profit is called autonomous investment, or even this autonomous investment known as government investment. Autonomous investment remain constant and irrespective of level of income and profit, which means even if the income is low, the autonomous investment remain the same. It refers to investment made on houses, roads, public buildings, and other parts of infrastructure. The government normally makes such a type of investment. Autonomous इन्व्हेस्टमेंट म्हणजे अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी इन्व्हेस्टमेंट इन्कम लेवल सोबत बदलत नाही. म्हणजे गव्हर्नमेंटची इन्कमची लेवल कमी जरी झाली तरी खर्च बदलत म्हणजे इन्व्हेस्टमेंट बदलत नाही, आणि इन्कमची लेवल वाढली तरी सुद्धा इन्व्हेस्टमेंटची लेवल जी आहे तर म्हणजे ती जी आहे तर ती फार बदलत नाही. म्हणजे त्या बाबतीमध्ये इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंट म्हणजे कायमस्वरूपी फिक्स राहते, जी इन्कम नुसार बदलत नाही. तर गव्हर्नमेंट द्वारा जी केली जाणारी इन्व्हेस्टमेंट जी आहे मुख्यतः आपल्याला ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट असलेली पाहायला भेटते, जी इन्कम सोबत बदलत नाही. फॉर एक्झाम्पल आपण समजा आरोग्यावरची इन्व्हेस्टमेंट जर सपोज पाहिली, आरोग्य क्षेत्रावरील इन्व्हेस्टमेंट जर आपण पाहिली तर आपल्या आता नुकत्याच कोरोना कालावधीमध्ये सरकारने चा इन्कम बदलला, इन्कम कमी झाला लॉकडाऊन पिरियड मध्ये, म्हणून सरकारची जी गुंतवणूक होती आरोग्य क्षेत्रामध्ये ती कमी झाली का तर नाही झाली. सो म्हणजे अशा प्रकारच्या गुंतवणूक ज्या इन्कम सोबत रिलेटेड नसतात त्या गुंतवणुकींना काय म्हटलं जातं, ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते म्हटलं जातं. आणि गव्हर्नमेंट कडून केल्या जाणाऱ्या गुंतवणूक ह्या साधारणतः ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट प्रकारच्या असतात. तर मग गव्हर्नमेंट स्कूल्स वरती जे काही खर्च करतं, गव्हर्नमेंट ट्रान्सपोर्टेशन वरती काही इन्व्हेस्टमेंट करतात, रोड्स बनवण्यासाठी जे करतात, अदर इन्फ्रास्ट्रक्चरचा जो पार्ट आहे त्याच्यावरती जे काही इन्व्हेस्टमेंट करतात, ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत तर त्या ऑटोनॉमस टाइपच्या इन्व्हेस्टमेंट आहेत. देन सेकंड type of investment is induced investment. Induced investment means that type of investment which change with change in income, change with change in income level is called induced investment. So we find this type of investment exactly opposite of autonomous investment. Induced investment is positively related to the level of income, that is at high level of income entrepreneurs are induced to invest more, and at a level of low income entrepreneurs are induced to invest low. So through this we can understand the induced investment is change
with the level of income and private sector investment, we generally find the characteristic of induced investment. Induced investment जी आहे तर त्याला प्रेरित गुंतवणूक असंही म्हटलं जातं. प्रेरित गुंतवणूक ही प्रेरित गुंतवणूक जी आहे तर ही नफ्याला नफ्याला प्रेरित असते, इन्कमला प्रेरित असते. तर इन्कम लेवल मध्ये वाढ झाल्यानंतर गुंतवणूक वाढ होत असेल, प्रॉफिट वाढल्यानंतर गुंतवणूक वाढत असेल, तर अशा स्वरूपाची गुंतवणूक ही काय इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट म्हणून ओळखली जाते. प्रेरित गुंतवणूक म्हणून जी आहे तर ती ओळखली जाते. तर ती जी आहे ही अशी गुंतवणूक जी आहे तर ती इन्कम सोबत पॉझिटिव्हली रिलेटेड असलेली पाहायला भेटते. पॉझिटिव्हली रिलेटेड असलेली पाहायला भेटते म्हणजे काय की इन्कम लेवल वाढली की एंटरप्रिन्युअर्स जे आहेत तर ते काय करतात, गुंतवणूक वाढवतात. आणि इन्कम लेवल जर कमी झाली तर एंटरप्रिन्युअर्स जे आहेत तर ते काय करतात, गुंतवणूक कमी करतात. म्हणजेच डायरेक्टली रिलेटेड असते ही इन्व्हेस्टमेंट इन्कम लेवल सोबत. सो अशा प्रकारे जे आहे ही इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट असते. आणि प्रामुख्याने खाजगी क्षेत्रामधून जी गुंतवणूक केली जाते तर ती गुंतवणूक जी आहे तर ती इंड्युस्ड इन्व्हेस्टमेंट असलेली आपल्याला पाहायला भेटते. देन नेक्स्ट third type of investment is gross investment. Gross investment. It means the total amount of money spent for creation of new capital assets like plant and machinery, factory building, etc. So it is the total expenditure made on new capital assets in given time of period. Gross investment आपण त्याला टोटल इन्व्हेस्टमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. सो ग्रॉस इन्व्हेस्टमेंट म्हणजे टोटल अमाउंट ऑफ मनी स्पेंड फॉर क्रिएशन ऑफ न्यू कॅपिटल असेट्स, जी एकूण रक्कम नवीन कॅपिटल असेट्स क्रिएट करण्यासाठी खर्च केली जाते त्याला काय म्हटलं जातं, ग्रॉस इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल आपण नवीन एखादा प्लांट जे आहे, कंपनीचे जे साईट जी आहे ती तयार केली, न्यू मशिनरीज इन्स्टॉल केल्या, तर हे ग्रॉस इन्व्हेस्टमेंट मध्ये येतं. न्यू फॅक्टरी बिल्डिंग जी आहे ती बिल्डअप केली, ते सुद्धा आपल्याला ग्रॉस इन्व्हेस्टमेंट मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर हा जो काही कॅपिटल असेट्स तयार करण्यासाठी एकूण खर्च जो केला गेलेला आहे तर तो काही एकूण अमाऊंट ऑफ मनी असेल खर्च केलेली कॅपिटल असेट्स तयार करण्यासाठी, तर त्यांना काय म्हटलं जातं, त्या अमाऊंटला ग्रॉस इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते म्हटलं जातं. अशा प्रकारे ग्रॉस इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते असते. देन नेक्स्ट लास्ट type of investment is net investment. Net investment. This net investment we can derive from gross investment. The net investment is gross investment minus capital consumption. It means depreciation during period of given time. नेट इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते आपण ग्रॉस इन्व्हेस्टमेंट वरून कॅल्क्युलेट करू शकतो पहिली गोष्ट. आणि ती कशी, नेट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असतं की आपण पूर्वी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, समजा 2 वर्षापूर्वी जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, मशिनरीज मध्ये केली असेल, बिल्डिंग मध्ये केलेली असेल, तर त्याची जी व्हॅल्यू जी असते तर ती काही काळानंतर कमी होते. डेप्रिशिएशन जे आहे तर ते होत असतं. आणि ते डेप्रिशिएशन जे आहे तर ते आपल्याला काय करावं लागतं, मायनस करावं लागतं. कारण ते आता ह्या संपूर्ण
इन्व्हेस्टमेंटचा पार्ट राहिलेला नसतो, कारण त्याची झीज झालेली असते. तर मग हे जे कॅपिटल असेट्स ज्या आहेत तर त्यांची झीज होत असते. जसं आपण समजा माल वाहतुकीसाठी एखाद्या कंपनीने ट्रक घेतला, 2 वर्षापूर्वी जसा ट्रक होता नवा आणि तो 2 वर्ष वापरल्यानंतर तसाच्या तसा राहणार आहे का? त्याची व्हॅल्यू तसाच्या तशी राहणार आहे का? त्याची प्रोडक्टिव्हिटी तशीच्या तशी राहणार आहे का? तर नाही, त्याची झीज होणार आहे आणि त्यासोबत त्याची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे? कमी होणार आहे. सो मग झीज होणं ह्या कॅपिटल असेट्सची म्हणजे त्याला डेप्रिशिएशन आपण असं म्हणतो. तर ते आपण काय करतो? मायनस करतो. कशामधून? ग्रॉस इन्व्हेस्टमेंट मधून. आपण डेप्रिशिएशन मायनस जर केलं, कॅपिटल कन्झम्पशन जर मायनस केलं तर आपल्याला काय मिळतं? नेट इन्व्हेस्टमेंट जे आहे तर ते मिळतं. अशा प्रकारे नेट इन्व्हेस्टमेंट असते. हे असे वेगवेगळे टाइप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट आहेत जे आपल्याला या ठिकाणी आपण ते पाहिले आहेत.